नमस्कार मित्रांनो तुम्हाला सतत गुडघे दुखणे, कंबर दुखणे, खांदे अखडणे किंवा चालताना वेदना जाणवते का? वय वाढलं की सांधे दुखतात हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण खरं सांगू का, सांधे दुखण्याचं खरं कारण वय नसून आपल्या चुकीच्या सवयी आहेत. आजकाल तर 30-35 वर्षाच्या वयाच्या लोकांना उठताना त्रास होतो, जिना चढता येत नाही, सकाळी उठल्यानंतर शरीर हे अखडल्यासारखं वाटतं आणि आपण काय करतो, 2 गोळ्या घेतो, थोडं थंड तेल चोळतो आणि पुन्हा विसरून जातो. पण हा उपाय फक्त तात्पुरता आराम देऊ शकतो, कायमस्वरूपी समाधान देत नाही. कल्पना करा, जर रोज सकाळी फक्त एक साधी गोष्ट केली तर आपल्या सांध्यातील जुन्याच्या जुन्या वेदना हळूहळू कमी होऊ शकतात. शरीर पुन्हा हलकं फुलकं वाटू शकतं आणि औषधांची गरज भासणार नाही. होय, ही गोष्ट म्हणजे मेथीचं पाणी. अगदी आपल्या घरातील साधी मेथी, महागडं औषध नाही, इंजेक्शन नाही, काही वेगळं नाही, फक्त मेथी आणि पाणी. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, मेथी सांध्यांसाठी इतकी जबरदस्त कशी असते, मेथीचे पाणी शरीरात काय बदल घडवते, ते कसे बनवायचे, ते कधी पियायचे, किती पियायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं, किती दिवसात परिणाम जाणवतात. म्हणून हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी मी तुम्हाला एक खास टिपसुद्धा देणार आहे, जी लाखो लोकांनी वापरून सांधे दुखणं कमी केलं आहे. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, सांधे दुखणे हे नेहमी वयामुळे होत नाही. खरं कारण आपल्या शरीरात खोलवर लपलेलं असतं आणि जर आपण ते कारण समजलं तर उपचार अगदी सोपे होतात. मित्रांनो, आपण ही 5 कारणं समजलो तर उपाय करणे अत्यंत सोपं होईल. कारण नंबर 1, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता. मित्रांनो, तसं तर आपण दिवसभर काही ना काही खातच असतो, पण शरीराला खरं पोषण मिळतं का किंवा किती मिळतं? आज फास्ट फूड आणि पॅक फूडच्या युगात पोषक द्रव्य जवळजवळ नसतात. हाडं कमजोर झाली की सांधे आपोआप घासायला लागतात आणि वेदना सुरू होतात. शिवाय व्हिटॅमिन डी नसल्यामुळे कॅल्शियम शरीरात शोषले जात नाही, म्हणजे कितीही कॅल्शियम खाल्ले तरी काही फायदा होत नाही. क्रमांक नंबर 2, जॉईंटमध्ये लिब्रिकेशन कमी होणं. आपल्या सांध्यामध्ये नैसर्गिक तेल असतं. हे तेल घट्ट झालं की कमी झालं तर हाड एकमेकांवर घासत असतात आणि टकटक आवाज, वेदना सुरू होतात. हे तेल आपल्या शरीराला स्वतः तयार करावं लागतं, पण चुकीच्या सवयीमुळे हे खूप कमी होतं. क्रमांक नंबर 3, सतत बसून राहणे. आजकाल बहुतेक लोक 8 ते 10 तास बसून काम करतात. हालचाल नाही, स्ट्रेचिंग नाही, व्यायाम नाही. यामुळे रक्ताभिसरण कमी होतं आणि सांधे जाम होऊ लागतात. हालचाल नाही झाली तर सांधे हे गंजायला लागतात. क्रमांक नंबर 4, वजन वाढ. अतिरिक्त वजन म्हणजे सांध्यावर जास्त प्रेशर. विशेषतः गुडघे, कंबर आणि घोटे सर्वाधिक घास दार सहन करतात. प्रत्येक पावलावर हाडांवर 3 पट जास्त दबाव पडतो, त्यामुळे हळूहळू कार्टिलेज झिजत जातं आणि मग डॉक्टर सांगतात तुम्हाला सांधीवात सुरू झाला आहे. क्रमांक नंबर 5, शरीरातील लपलेली सूज. ही सगळ्यात धोकादायक पण नजरेत आड राहणारी समस्या. शरीरात दिसत नसलेली आतील सूज म्हणजे इन्फ्लेमेशन. ही वाढली की सांधे सुजतात, दुखतात आणि स्टफनेस येते. ही सूज कमी झाली तर 70% वेदना आपोआप कमी होऊ शकतात, पण बहुतेक लोकांना हे कारण आधी समजत नाही. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही असेच नवनवीन आरोग्यदायी आणि उपयुक्त व्हिडिओ दररोज रात्री 7 वाजता किंवा दररोज दुपारी 3 ते 4 वाजता घेऊन येत असतो. मित्रांनो, त्यामुळे ही कारण जर तुम्हाला समजलं तर तुमच्याही मनात प्रश्न येईल, अरे वा, मग ही सूज कमी तरी कशी करायची? आपली हाडं मजबूत कशी करायची? जॉईंटचं तेल वाढेल कसं? व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम कुठून मिळणार आहे? याचं उत्तर एकच, ते म्हणजे मेथी. मेथीत भरपूर कॅल्शियम असते, जे आपल्या हाडांना मजबूत बनवते. त्याबरोबर यात असलेलं मॅग्नेशियम स्नायू रिलॅक्स करून स्टफनेस कमी करतं. आयरन रक्तपुरवठा सुधारतं, ज्यामुळे सांध्यापर्यंत पोषण सहज पोचतं. फायबर पचन सुधारतं आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतं. प्रोटीन्स स्नायू बळकट करतात आणि सांध्यांना आधार देतात. एवढं नाही तर मेथीत असलेली ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स ही शरीरातील सूज कमी करतात. सूज कमी झाली म्हणजे वेदना आपोआप कमी होते. शरीरातील सूज कमी करणं हे सांधे दुखण्यावर सगळ्यात मोठं काम आहे.
अनेकांना सांधिवात असतात. मेथीची शिफारस केली जाते कारण ती सूज जादूसारखी कमी करते. नैसर्गिक पेनकिलर तिचे घटक मेंदूपर्यंत सिग्नल पाठवतात की वेदना कमी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया सुरक्षित आहे. पेनकिलर गोळ्या घेतल्या तर लिव्हर किडनी हे खराब होऊ शकतात, पण मेथी उलट लिव्हर स्वच्छ करते आणि शरीर डिटॉक्स करते. मेथीचं पाणी प्यायल्याने स्टफनेस कमी होते, सांधे लवचिक होतात आणि सकाळी उठताना वेदना जवळजवळ गायब होतात. म्हणून आयुर्वेदात मेथीला म्हटलं आहे सांधिवातासाठी सर्वात सुरक्षित आणि प्रभावी औषध. पण आता प्रश्न असा आहे, मेथी खाल्ल्याने चालेल का की पाण्यात भिजवून प्यायची गरज आहे? याचं उत्तर समजून घेतलं तर तुम्ही मेथीचं पाणी विश्वासाने दररोज पिणार. स्टेप बाय स्टेप समजून घेऊया की मेथीचं पाणी शरीरात नेमकं करते तरी काय आणि काय जादू करते, ज्यामुळे आपल्या शरीरात एवढ्या मेथीचे एवढे सारे फायदे कसे होतात. चला बघूया. मित्रांनो बघा, भिजवलेल्या मेथीची शक्ती हे 10 पटीने वाढते. कोरडी मेथी थेट खाल्ल्याने तर ती पचायला सुद्धा अवघड असते, पण जेव्हा आपण मेथी रात्रभर पाण्यात भिजवतो तेव्हा तिचे औषधी आणि पोषक घटक पाण्यात मिसळतात. एन्झाइम्स सक्रिय होतात, त्यामुळे मेथीचे गुण शरीरातील सहज पोषण जे आहेत ते शोषून घेतात. लिव्हर डिटॉक्स सूज कमी करते, वेदना कमी करते. मेथीचं पाणी पोटात गेल्यावर सर्वात पहिली क्रिया होते ते म्हणजे लिव्हरवर. हे पाणी लिव्हर स्वच्छ करतं आणि सोबत एवढंच नाही तर आपल्या शरीरात पेनकिलर गोळ्या लिव्हर जे खराब करतात ते पण मेथी उलट लिव्हर मजबूत करते. हा तिचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. एवढंच नाही तर नैसर्गिक तेल निर्माण वाढवते, आपल्या जॉईंट्समधील लुब्रिकेशन वाढवते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण शरीरातील नैसर्गिक तेल तयार करण्यास मदत करते. हे फ्लुइड जास्त झालं की सांधे घासणं थांबतात, टकटक आवाज कमी होतं आणि बसताना चालताना आराम वाटतो. यामुळे सांधे पुन्हा तरुणपणाने मऊ आणि लवचिक होतात. कॅल्शियम हाड्यापर्यंत पोहोचवणे, फक्त कॅल्शियम खाल्ल्याने काही होत नाही, तो हाड्यापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचं. मेथी शरीराचं ॲब्सॉर्प्शन पॉवर वाढवते, ज्यामुळे कॅल्शियम थेट हाडांमध्ये साठते. त्यामुळे हाडे मजबूत होतात, सांधे मजबूत होतात आणि जे त्यांचा फ्रॅक्शन्स आहे तो धोका कमी होतो. मित्रांनो हेच नाही तर याचे अनेक फायदेसुद्धा आहेत. रक्तभिसरण सुधारते, मेथी नैसर्गिक रक्त पातळ करणारी आहे. रक्ताचा प्रवाह मोकळा झाला की पोषक घटक सांध्यापर्यंत सहज पोहोचतात, त्यामुळे हिलिंग प्रोसेस जलद होते. जुन्या वेदना कमी होतात आणि शरीरात हलकं हलकं वाटायला लागतं. म्हणून अनेक डॉक्टर सांगतात आधी मेथी वापरून बघा, मगच गोळ्या घ्या. आयुर्वेदानुसार सांधे दुखणं म्हणजे वातदोष वाढणे. मेथी ही वात कमी करणारी सर्वोत्तम औषध मानली जाते. ती शरीराला उबदार ठेवते, कटकपणा कमी करते, सूज कमी करते आणि आतली थंडी बाहेर काढते. मित्रांनो आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येणार आहोत, ते म्हणजे नेमकं कसं बनवायचं. अनेक लोक म्हणतात मेथी चांगली आहे, पण त्यांना हे माहितीच नाही. पण ती कशी घ्यायची हे त्यांना कधी समजतच नाही. जर पद्धत चुकीची असेल तर फायदा कमी होतो. मित्रांनो त्यामुळेच मी तुम्हाला अशा 3 पद्धती सांगणार आहे ज्याने मेथीचं पाणी 100% प्रभावी बनतं आणि सांधे दुखण्यावर जबरदस्त काम करतं. चला तर मग एक एक पद्धत अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पद्धत क्रमांक 1, सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त प्रभावी मानली जाते ही पद्धत. रात्री भिजवण्याच्या पद्धतीने ही पद्धत सगळ्यात जास्त वापरली जाते आणि सांधे दुखण्यावर सर्वोत्तम परिणाम देते. सर्वप्रथम 1 ग्लास कोमट पाणी घ्या, अंदाजे 200 ml. त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे टाका आणि रात्रभर तसेच ठेवा. 6 ते 8 तास सकाळी उठल्याबरोबर हे पाणी गाळा आणि रिकाम्या पोटी हळूहळू पिया. उरलेले दाणे चावून खाऊ शकता किंवा पोटात जड वाटत असेल तर फेकून द्या. आता दुसरी पद्धत पहा. ज्यांना भिजवायला विसर पडतो अशांनी गरम पाण्याचा जलद पद्धतीने जर तुम्ही रात्री भिजवायला विसरला तर तुम्ही ही पद्धत खूप उपयोगी करू शकता. 1 चमचा मेथीचे दाणे घ्या आणि फक्त 10 सेकंद हलके भाजा. त्यामुळे त्याचा फ्लेवर आणि औषधी गुण वाढतात. नंतर दाणे थोडेसे कुटा, चुरा करा आणि एका कपात घ्या. त्याला गरम पाणी ओता आणि 10 मिनिटे झाकून ठेवा. नंतर गाळा आणि ते पाणी पिया. वेळ कमी असेल तर या पद्धतीने मेथीचे पोषक तत्व घटक चांगल्या प्रकारे शरीरात जातात. आता बघा हिवाळ्यासाठी खास उपाय मेथी, जिरे आणि अजवाईनचा. ही पद्धत फक्त सांधे दुखण्यावर नाही तर गॅस, अपचन आणि वजन कमी करण्यावरही जबरदस्त ठरते. एका ग्लास पाण्यात 1 चमचा मेथीचे दाणे, 1 चमचा किंवा अर्धा चमचा जिरे घ्या आणि थोडीशी अजवाईन टाका. हे मिश्रण 3 ते 4 मिनिटे उकळा आणि गरम पाणीचा याचा काढा हा आपल्या हिवाळ्यातील शरीराला गरम ठेवतो.
सूज कमी करतो, सांधे लवचिक बनवतो आणि एका वेळी अनेक समस्यांना सोडवण्यासाठीही सर्वात सोपा आणि उपायदार असा हा उपाय मानला जातो. आणि ही पद्धत सर्वात सोपी आणि सर्वात उपयुक्त आहे असं सुद्धा मानलं जातं. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पिल्यास याने मेथीचं पाणी सर्वात जास्त फायदा देतं, कारण यावेळी शरीर डिटॉक्स मोडमध्ये असतं आणि पोषक घटक हे थेट शोषले जातात. दुसरा पर्याय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे जेवणानंतर किमान 2 तासांनी. पण लक्षात ठेवा, सगळ्यात पॉवरफुल वेळ म्हणजे सकाळी. रिकाम्या पोटी किमान 21 दिवस तरी सातत्याने घ्या. 7 दिवसात थोडा फरक जाणवू लागतो, 21 दिवसात मोठा बदल दिसतो आणि जुन्या वेदना ह्या 3 महिने रेग्युलर कोर्स केल्याने खूप प्रभावी ठरून दिसतात. मेथीचं पाणी जादू नाही, पण वैज्ञानिक आयुर्वेदिक उपाय आहे जो हळूहळू पण पक्क काम करतो. एक लक्षात ठेवा, जरी हा घरगुती उपाय असला तरी काही चुका केल्याचा फायदा कमी होतो. खूप जास्त मेथी वापरून 1 चमचा पुरेसा आहे, पण 1 दिवस पिऊन काही फायदा नाही असं म्हणू नका. जास्त गरम पाणी वापरू नका, कारण अत्यंत तापमान असेल तर औषधी गुण नष्ट करतो. सर्वात महत्त्वाचं, साखर किंवा गूळ मिसळू नका, कारण त्यामुळे त्यांचं औषध हे मूल्य कमी होतं. इतकं केलं तर तुमच्या मेथीचं पाणी एकदम परफेक्ट होईल. आता मी तुम्हाला सांगणार आहे, मेथीचं पाणी नियमित प्यायल्यावर शरीर 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बदलत होतं आणि हे हजारो लोकांनी अनुभवलं आहे. पहिला टप्पा म्हणजे फक्त 3 दिवसात जाणवणारे सुरुवातीचे बदल. सुरुवातीला शरीर हलकं वाटायला लागतं, शरीरात गॅस ॲसिडिटी कमी होऊ लागते आणि पोट साफ होणं, पोट शांत होणं, शरीरातील लपलेली सूज थोडी कमी होणं आणि सांधे हे आधीसारखे कडक वाटायला सुरुवात होते. सकाळी उठताना थोडाफार फरक जाणवतो, स्टफनेस कमी होतं आणि थोडंसं हलकं हलण्यास मदत होतं. आपण अजून मजबूत आणि मोठा फरक जाणवत नाही, पण लक्षात ठेवा, जेव्हा आरामाची सुरुवात होते आणि शरीर संकेत देते की हो मला हे आवडलंय, तेव्हा आता दुसरा टप्पा बघा. 7 दिवसानंतर होणारे मोठे बदल असतात. पहिल्या आठवड्यानंतर शरीर लक्षात ठेवेल आता काहीतरी चांगलं घडते. शरीरात जडपणा कमी होतो, विशेषतः कंबर आणि पोटाभोवती हलकेपणा जाणवतो. रक्तभिसरण सुधारल्यामुळे एनर्जी वाढते, चालताना सहजपणा येतो आणि गुडघ्यामध्ये कटकट आवाज कमी होतो. जिना चढताना त्रास कमी होतो आणि रोजची कामं करणं सोपं वाटतं. हिचे शरीर रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतं आणि सांध्यांना नैसर्गिक लुब्रिकेशन मिळायला लागतं. तिसरा टप्पा म्हणजे 21 दिवसानंतर जबरदस्त बदल. हा तो टप्पा आहे जेव्हा लोक म्हणतात खरंच काहीतरी बदललंय. सांध्यातील सूज लक्षणीय कमी होऊ लागली आहे आणि वेदना 50 ते 70% कमी होऊ लागल्या. गुडघे, कंबर, खांदे हलके वाटतात. स्टफनेस जवळजवळ गायब होत चालली आहे. बसताना उठताना भीती राहत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्टिलेजचं रिपेअर प्रोसेस सुरू झाला आहे आणि सायनोरियल फ्लुइडसुद्धा वाढत आहे. यामुळे सांधे जास्त लवचिक आणि मऊ होतात. ही ती वेळ जेव्हा तुम्हाला पुन्हा हलकं चालणं नैसर्गिक वाटू लागतं. 45 दिवसानंतर जुनाट वेदना, जबरदस्त प्रवाह. ज्यांना अनेक वर्षांनी जुनी संधिवाताची समस्या आहे त्यांनाही इथे मोठा बदल दिसायला सुरुवात होतो. औषधांची आता गरज कमी होऊ लागते. नैसर्गिकपणा, चालणे, सुचालणे आणि जे सूज होतं ते कमी होणे सुरुवात होतं. शरीरातील तळ धरण्यास क्षमता वाढते आणि हाडं मजबूत होत असल्याची जाणीव होते. स्नायूसुद्धा हे टॉनिंग होते आणि लोंबलेंचा स्नायू घट्ट होऊ लागतात. बरेच लोक इथे म्हणतात मी पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटतंय. आणि शेवटी 3 महिने सातत्याने घेतल्यास पूर्ण जॉईंट ट्रान्सफॉर्मेशन होतं. होय मित्रांनो, हा तो टप्पा म्हणजे ज्याला आपण म्हणतो कम्प्लीट बॉडी अपग्रेड. क्रॉनिक जॉईंट पेन जवळजवळ गायब होतं, कार्टिलेज मजबूत होतं, हाडे मजबूत होतात, मांसपेशींची ताकद मिळते, शरीर लवचिक होतं, थकवा कमी होतो आणि ऊर्जा दुप्पट होते. चालणे, जिना चढणे, बसणे, उठणे सहज होतं आणि वेदनाही जे आता ते कमी होतात. जीवनात क्वालिटी प्रचंड सुधारते आणि आपण जास्त प्रोडक्टिव्ह, ॲक्टिव्ह आणि आनंदी राहतो. मेथीचं पाणी जादू नाही, ती एका रात्रीत बदल होईल, पण ते एक विज्ञान, आयुर्वेद आणि याचं सुंदर मिश्रण आहे जे सातत्याने हळूहळू पण पक्क काम करेल. कन्सिस्टन्सी ही खरंच खूप महत्त्वाची औषध आहे. मित्रांनो, आपण आता हे बघितलं. आता तुम्ही मेथीचं पाणी कसं काम करतं, कसं बनवायचं आणि किती वेळा दिवसात पियायचं हे सगळं समजून घेतलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं खास टीप अजून बाकी आहे. ही अशी टीप आहे जी लाखो लोकांनी वापरून सांधे दुखण्यावर जबरदस्त आराम मिळवला आहे. आणि ही आहे टीप म्हणजे काही सोपी आहे की तुम्ही आजपासून सुरू करू शकता. फक्त मेथीचं पाणी पियायचं, बसून राहायचं नाही आणि त्यानंतर 5 मिनिटे हलकी हालचाल, स्ट्रेचिंग किंवा चालणे केले तरी मेथीचं औषध गुण हे थेट सांध्यापर्यंत पटकन पोहोचते.
रक्तभिसरण वाढते, स्नायूवियल फ्लूइड लवकर तयार होतं आणि स्टफनेस एकदम कमी होतं. ही छोटीशी सवय मेथीचं पाणी 10 पट जास्त प्रभावी बनवतं. त्यामुळे मेथीचं पाणी हलकं वॉर्मअप सांध्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन बनते. सर्वात महत्त्वाचं, कुणाला मेथी घेताना काळजी घ्यायची हे बघा. ज्यांना शुगर खूप कमी होते त्यांनी काळजी घ्या आणि सोबत ज्यांना पोट फार जास्त सेन्सिटिव्ह आहे पण सुरुवातीला त्यांनी खूप कमी प्रमाणात घ्या. याशिवाय बहुतांश लोकांसाठी मेथी पूर्णपणे सुरक्षित नॅचरल रेमेडी आहे. मित्रांनो, सांधे दुखले म्हणजे आपण म्हातारे झालो नाही, आपण फक्त आपल्या शरीराची काळजी घ्यायला विसरलो. जर रोज फक्त 1 ग्लास मेथीचं पाणी घेतलं तर सांधे तुमचं कमजोरी नुसतं शक्ती बनवून टाकतील. आणि औषधावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या शरीरातील नैसर्गिक ताकद घ्या. उद्या नव्हे तर आजपासूनच सुरू करा, कारण बदलायला सुरू झालं की परिणाम हे नक्की येणारच. त्यामुळे आत्ताच सुरुवात करा, वेळ वाया घालू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.